का प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी भेटत नाही आणि का प्रत्येक शेतकरी असं म्हणत आहे की मुलगी शेतकऱ्याला नाही देणार, मी नोकरीवाल्याला देणार. त्याला कारणीभूत ही अर्थव्यवस्था आहे. कारण तो शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही. तुम्हाला सांगते 3 वर्षापूर्वी जेव्हा कापडाचे भाव कमी होते त्यावेळेस त्यांनी अचानक कापसाचे भाव वाढवले आणि कापसाचे भाव अचानक वाढवल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी कापड भाव महाग केले का एकाच दिवसात त्या कापसाचे कापड तयार झाले का? आणि जर त्या कापसाचे कापड एका दिवसात तयार झाले आणि कापडाचे जर भाव वाढू शकतात तर आमच्याकडून घेतलेला सोयाबीनचे तेल का एका दिवसात तयार होत नाही आणि आम्हाला तेल स्वस्तात भेटत नाही? आमच्याकडून सोयाबीन स्वस्तात घेतात आणि तेल महागात विकतात. आणि आता कापसाचे भावसुद्धा आता कमी केले, मग आता कपड्याचे भाव कमी का बरं होत नाही? ह्या तुमच्या लबाडीपणामुळेच प्रत्येक शेतकऱ्याला वाटत आहे की माझी मुलगी मी नोकरीवाल्याला द्यावी आणि प्रत्येक शेतकऱ्याला हे सुद्धा वाटत आहे की माझ्या मुलाला मी शिकून नोकरीला लावावं. तरी शेती कोण करणार आता?